हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर। तर आता रंगपंचमीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी हे बघा मंथन कसा पाण्याचे फुगे भरत आहे। हे पाण्याचे फुगे एकमेकांना मुलं मारतात रंगपंचमी खेळत असताना। तर मंथन ते आदल्या रात्री भरून ठेवतोय अशा पद्धतीने। आता दाखवते तुम्हाला त्यांनी किती फुगे भरून ठेवले। तर अशा पद्धतीने तो चावीला डायरेक्ट लावतो, त्यामुळे ते प्रेशरने असं पाणी आतमध्ये गेल्यामुळे ते पटकन पाणी भरलं जातं आणि मग त्याला अशी गाठ मारायची झाले। त्याच्यानंतर तो असं बकेटमध्ये ठेवतोय। हे त्यांनी आता एवढे भरलेले आहेत आणि त्याच्या अगोदर हे त्याच्या दीदीने भरून दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने मंथनने छान फुगे भरलेले आहेत आणि छान असा पसारा पण सगळीकडे करून ठेवला आहे। तर हा आहे रंगपंचमीचा दिवस, सकाळची वेळ आणि आम्ही वरती राहतो 3ऱ्या मजल्यावर, त्यामुळे इथून मी असं दाखवते तुम्हाला मुलं कशा पद्धतीने एक 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 जमा होत होती आणि रंगपंचमीचा मस्त छान खेळ खेळत होती। मुलांना तेवढंच एन्जॉय करायला मिळतं छान। फक्त एवढंच की जास्त पाणी वेस्ट करायचं नाही, आणखीन असे जे हानिकारक रंग आहेत ते तेवढे वापरायचे नाही। तर असे छान लहान मुलांसाठी काय आपण नॅचरल कलर असतात तेच आणायचे। आणि अशा पद्धतीने ही भरपूर मुले आमच्या गल्लीत गोळा झालेली आहेत। यामध्ये मंथन देखील, माझा मुलगा देखील आहे, तो नंतर तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने एकमेकांना छान रंग लावत होती, पाणी मारत होती आणि सकाळची वेळ असल्यामुळे सगळी मुले छान फ्रेश होती। खेळण्याबरोबरच त्यांचा दंगा इतका चालू होता, ओरडाओरडी सगळं चालू होतं। यातच मध्येच कुठं लपंडाव खेळ, कुठं पळापळी खेळ हे पण चालू होतं। तर ही आमच्या गल्लीतलीच एवढी मुलं आहेत की आमच्या आजूबाजूच्या 4-5 घरातलीच एवढी मिळून ही एवढी जण आहेत। हे बघा एका मुलगा कसा तो त्याच्या डोक्यावर पाणी ओततोय। त्यानंतर मी मंथनला हाक मारली आणि दाखवते तुम्हाला मंथन पण येईल काय, ओळखतच नव्हता तो सुद्धा। पूर्ण कपडे वगैरे हे झालेली, त्यामुळे त्याच्याबरोबरची म्हणजे त्याच्या वयाची जी मुलं आहेत अजून 2-3 ती एकसारखीच दिसत होती। हे बघा कशी मस्ती चालू आहे। तर अशा पद्धतीने हे बघा मंथन आला, हा 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 आमचा मंथन असा रंग उधळतो, रंग नाही काय म्हणतात त्याला, पिवडी उधळतोय। तर अशा पद्धतीने छान मुलांनी एन्जॉय केलं, दिवसभर खेळत होती। मनसोक्त खेळू द्या म्हटलं, मी पण जास्त त्याला नको नको वगैरे काय म्हटलं नाही, कारण एकच दिवस असतो खेळायला। ठीक आहे म्हटलं खेळ। हे बघा कसा मारतो। अशा पद्धतीने चालू होतं। मी आधेमध्ये येऊन लक्ष देत होते, कारण मुलं लहान आहे त्यामुळे थोडंफार लक्ष द्यावं लागतं। आणि ह्या बघा ह्या मुलींचं सेपरेटच चालू होतं एका बाजूला, त्या त्यांचा ग्रुप करून एका बाजूला खेळत होत्या, त्या त्यांच्यात मिक्स होत नव्हत्या। तर अशा पद्धतीने माझ्या मुलांनी रंगपंचमीचा दिवस छान एन्जॉय केला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।